दिवाळी जवळ आली की सगळ्यांच्याच घरामध्ये अगदी गोडाधोडाचे पदार्थ बनवले जातात. त्यातलाच एक पदार्थ म्हणजे चकली. चकली ही सगळ्यांना आवडणारी, खुसखुशीत, खमंग, तिखट अशी ही चकली अगदी सगळेजण आवडीने खातात. मग ही चकली कशी बनवायची? काही जणांना खूप अवघड वाटते. भाजणीची चकली म्हटली की काही जण नकोच म्हणतात. तर ही चकली अगदी सोप्या पद्धतीने भाजणीपासून ते मसाला तयार करण्यापर्यंत, ते बनवण्यापर्यंत, तळण्यापर्यंत आपण आज सगळं बघणार आहोत. अगदी सोपी रेसिपी आहे. काही जणांना खूप अवघड वाटते. तर ही अगदी न येणाऱ्यांना पण अगदी सहजपणे येईल अशी ही रेसिपी आहे. मग याच्यामध्ये मसाले कोणते घालायचे, मऊ पडू नये त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, किंवा तळण्यासाठी आपण कोणती ट्रिक वापरली पाहिजे, काटेदार बनण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, ह्या सगळ्या अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आज आपण बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर नक्की लाईक करा. चला तर मग चकली बनवायला सुरुवात करूया. मी इथे वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे. मी इथे 4 वाट्या तांदूळ घेतलेला आहे, 2 वाट्या मी चणा डाळ घेतलेली आहे, 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे. इथे मी वाटीचं प्रमाण सांगितलेलं आहे. तांदूळ घेतलेले आहेत ते आपले जुने तांदूळ आपण घेतलेले आहेत. पोहे मी 1 वाटी घेतलेले आहेत, जाड पोहे आहेत, जे आपण पोहे बनवतो ते पोहे आहेत हे. शाबू तांदूळ मी अर्धा वाटी घेतलेला आहे. त्याच्यानंतर जिरं घेतलेले आहे मी 2 मोठे चमचे घेतलेले आहे जिरं, पोह्यांचे जे चमचा असतो तो. त्याच्यानंतर मुगाची डाळ मी अर्धा वाटी घेतलेली आहे. त्याच्यानंतर धणे घेतलेले आहेत मी अर्धा वाटी. इथे मी तुम्हाला वाटीचं प्रमाण सांगितलेलं आहे. तुम्हाला जर वजनी प्रमाण हवं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला वजनी प्रमाण पण सगळं व्यवस्थित सांगितलेलं आहे. पोहे घेताना जाडसर पोहे घ्यायचे आहेत, पातळ पोहे वापरायचे नाही. त्याच्यानंतर जो तांदूळ आपण वापरणार आहे तो जुना तांदूळ घ्यायचा आहे आपल्याला, नवीन तांदूळ घ्यायचा नाही, त्याच्याने चकल्या व्यवस्थित येत नाहीत. आणि हा शक्यतो जुना तांदूळ वापरा. राशनचा तांदूळ वापरला तर अतिउत्तम. तुम्हाला जर कमी प्रमाणात जर बनवायचं असेल तर 2 वाटी तांदूळ तर 1 वाटी चणा डाळ या हिशेबानेच तुम्ही बाकीचे जे जिन्नस आहेत ते मोजून घ्या. तर इथे मी डाळी एका साईडला काढलेल्या आहेत, त्या आपल्याला 2 ते 3 वेळा व्यवस्थित स्वच्छ पाण्यातून धुवून काढलेल्या आहेत. धुवायच्या अगोदर आपल्याला हे निवडून घ्यायचं आहे, त्याच्यातला जो कचरा आहे तो व्यवस्थित बाजूला काढायचा आहे. त्याच्यानंतर 2 ते 3 वेळाला आपल्याला हे पाण्यातून धुवून काढायचं आहे. त्याला जी पावडर वगैरे लावलेली असते ती व्यवस्थित धुवून काढायची. तर धुवून काढल्यानंतर एक कॉटनच्या कपड्यावरती हे व्यवस्थित पंख्याखाली आपल्याला सुकवून घ्यायचं आहे. उन्हामध्ये सुकत घालायचं नाही, त्याने चकल्या बिघडतात. तर हे पंख्याखाली जेवढं होईल एवढं पंख्याखाली तुम्ही व्यवस्थित सुकून घ्या. 2 ते 3 तास लागतात हे व्यवस्थित सुकून जायला, जास्त वेळ लागत नाही. जेवढं तुम्ही कॉटनच्या कपड्यावरती जेवढं सुकत टाकाल तेवढं हे लवकर सुकून तयार होतं. तर हे आपलं सगळं व्यवस्थित सुकलेलं आहे. आता आपण हे भाजून घेणार आहोत. सगळ्यात अगोदर कढई गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी धणे भाजून घेते. धणे हे मंद आचेवरती आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. जोपर्यंत वास येत नाही तोपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. गॅसचा फ्लेम हा लो ठेवायचा आहे. धणे व्यवस्थित भाजून झाल्यानंतर त्याच कढईमध्ये आपल्याला जिरं घालायचं आहे. गॅस वाढवू नका, कारण जिरं हे पटकन करपून जाईल. तर असं हे मंद आचेवरती आपल्याला हे पण खमंग असं भाजून घ्यायचं आहे. तर हे सगळं आपल्याला मंद आचेवरती सगळं भाजून घ्यायचं आहे. गॅस मोठा ठेवायचा नाही. काय वेळेला आपण काय करतो, आपल्याला घाई असते, त्याच्यामुळे आपण गॅस मोठा करून आपण हलवून ते पटकन बाहेर काढतो. तर ते आतमधून व्यवस्थित भाजलं जात नाही, तर त्याने चकली नरम पडते. काय वेळेला त्याचा जेव्हा आपण तळून बाहेर काढतो तर त्याचा वास हा एकदम करपटल्यासारखा वास येतो. तर ह्या बारीक सारीक चुका आहेत, ह्या लक्षात ठेवायच्या. एकदम बारीक गॅसवरती हे आपल्याला सगळं भाजून घ्यायचं आहे. अगदी वेळ लागला तरी हरकत नाही, पण हे जेव्हा तुम्ही व्यवस्थित भाजून घ्याल तेव्हा तुमची चकली खूप छान तयार होईल. त्यावेळेला तुम्हाला कळेल की आपलं सगळं हे चकलीचं आहे, हे भाजणीवरतीच डिपेंड आहे. तर हे सगळं व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर आपण तांदूळ घेऊया भाजून. तांदूळ पण याच पद्धतीने अगदी मंद आचेवरती आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. मी आता तुम्हाला फक्त तांदूळच भाजून दाखवते, त्या पद्धतीने तुम्ही सगळ्या ज्या डाळी आहेत त्या व्यवस्थित भाजून घ्या. जास्त लालसर कलर येईपर्यंत हे भाजून नाही घ्यायचं आहे. थोडंसं ब्राऊन कलर आला की आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. जास्त तुम्ही लालसर केलं तर त्याचा करपट असा वास येतो, चवीला पण ते चांगलं लागत नाही. तर आपलं हे तांदूळ भाजून तयार आहेत, हे आपण बाजूला काढून घेऊयात. सगळं व्यवस्थित भाजून झाल्यानंतर हे आपल्याला चक्कीवरती दळायला द्यायचं आहे. दळायला देताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, मोठ्या चक्कीवरती शक्यतो दळायला देऊ नका, कारण कोणत्याही धान्यावरती दळलं जातं. तर जेवढं होईल तेवढं घरघंटीवरून तुम्ही बारीक असं हे दळून आणा.
तुम्ही जर सगळे जिन्नस अगदी व्यवस्थित प्रमाणामध्ये घेतले तर तुमची चकली अजिबात बिघडणार नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, भाजणी आपण जेव्हा भाजतो तेव्हा पेशन्स ठेवणं खूप गरजेचं आहे, कारण ह्या गोष्टी भाजण्यासाठी खूप वेळ लागतो. जेवढं तुम्ही मंद आचेवरती या सगळ्या गोष्टी भाजून घ्याल तेवढी तुमची चकली खूप छान तयार आणि खुसखुशीत तयार होईल. तर पेशन्स ठेवणं खूप गरजेचं आहे. जास्त मोठी गॅसचा फ्लेम ठेवून हे भाजू नका शक्यतो. तर हे सगळं आपल्याला बारीक करून आणायचं आहे. आणि बारीक झाल्यानंतर ज्या वेळेला आपण फोडणी देतो त्यावेळेला पण तेलाची मोहन आपण किती घालतोय त्याच्यावरती पण डिपेंड राहतं. तर या अशा छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण लक्षात ठेवल्या तर चकली आपली अजिबात बिघडणार नाही. तर हे सगळं आपल्याला बारीक असं दळून आणायचं आहे. तर हे बघा, हे मी पीठ दळून आणलेलं आहे. मी इथे थोडंसंच पीठ काढून घेतलेलं आहे. मी ते वाटीच्या प्रमाणामध्ये मी ते बनवून दाखवणार आहे तुम्हाला. तर मी ते 4 वाट्या पीठ घेणार आहे. तुम्हाला जर जे दळून आणलेलं पीठ आहे ते सगळं घ्यायचं असेल तर तुम्ही एक मोठंसं भांडं घ्या, टोप घ्या किंवा तुमच्याकडे जे मोठं भांडं असेल साईजने ते घ्या. त्या हिशोबाने तुम्ही किती भांडी पीठ भजतंय ते बघा आणि त्याच भांड्याने तुम्ही पाणी मोजून घेऊ शकता. जेवढं पीठ घ्याल त्याच हिशोबाने तुम्ही पाणी घ्या. तर मी इथे 4 बाऊल म्हणजे 4 वाट्या पीठ घेणार आहे. पीठ हे मी सपाट वाटीने घेणार आहे. तुम्ही त्याच हिशोबानं पीठ पण घ्या. तर हे बघा, मी इथे 4 वाट्या पीठ घेणार आहे. तर मी इथे 3री वाटी टाकलेली आहे. तर असं करून मी इथे 4 वाट्या घेतलेलं आहे पीठ. तुम्ही तुमच्या हिशोबाने जेवढं पीठ घ्याल त्याच हिशोबाने तुम्हाला पाणी घ्यायचं आहे. तर हे बघा, याच वाटीने मी पाणी पण घेणार आहे. आणि जेव्हा पण आपण गॅसवरती पीठ वाफलवायला ठेवतो तेव्हा लक्षात ठेवायचं की जाड बुडाचं भांडं घ्या आणि भांडं हे मोठं असलं पाहिजे की आपण पीठ जेव्हा वाफलवायला ठेवू त्यावेळेला आपल्याला व्यवस्थित पीठ हलवता आलं पाहिजे, या हिशोबानं भांडं घ्या. मी इथे मोठा टोप घेतलेला आहे. त्या हिशोबानंच मी आता इथे वाटीच्या साहाय्याने मी इथे 4 वाट्या पाणी घेणार आहे. तर मी इथे 2 वाट्या पाणी ओतलेलं आहे. ही 3री वाटी आहे. इथे 4थी वाटी पण मी ओतून घेतलेली आहे. त्याच हिशोबाने तुम्ही पण व्यवस्थित प्रमाण लक्षात घेऊनच पाण्याची पण क्वांटिटी घ्या. तर हे पाणी आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये मी इथे लाल तिखट घालणार आहे. लाल तिखट तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे घाला. कोणाला तिखट आवडतं, कोणाला तिखट नाही आवडत. तर त्या हिशोबानं तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही मिरची पावडर घ्या. तर मी इथे 2 चमचे मिरची पावडर घेतलेले आहे. शक्यतो चकली जास्त तिखट करू नका, कारण जेव्हा पण आपण चकली खायला घेतो आणि ती तिखट झाली असेल तर मग जळजळल्यासारखं होतं किंवा ठसका लागण्याची पण शक्यता असते. तर मी इथे कलरसाठी कश्मीरी मिरची पावडर वापरलेली आहे. त्याच्यानंतर मी तीळ घेतलेले आहेत अर्धा वाटी, ते पण आपल्याला व्यवस्थित घालून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर मी हळद घेणार आहे. हळदीचं प्रमाण हे तुम्ही कमीच ठेवा, कारण जास्त हळद झाली की चकली या काळपट असल्यासारखं कलर चेंज होतो तिचा. तर मी हळद ही थोडीच वापरलेली आहे. त्याच्यानंतर मी हिंग घातलेला आहे, 1 चिमूटभर, 2 चिमूट असा हिंग घातलेला आहे. त्याच्यानंतर मोहन घालताना व्यवस्थित घालायचे आहे. मी ते जी आपण भाजीसाठी आपण तेलाची पळी वापरतो ती 1 पळी मी इथे मोहन घेतलेलं आहे. तुम्ही जर तुमच्याकडे जर मोठी पळी असेल तर तुम्ही तेलाचं प्रमाण हे कमी घ्या. त्याच्यानंतर मी इथं चवीसाठी मीठ घेतलेलं आहे. हे व्यवस्थित हलवून झाल्यानंतर ह्याला छान अशी उकळी आल्यानंतर आपल्याला हे पीठ ओतायचं आहे. त्याच्यामध्ये पीठ घालताना लक्षात ठेवायचं, एकदम टाकायचं नाही पीठ. थोडं थोडं करून आपल्याला हलवत राहायचं आहे पीठ. आणि हे थोडं थोडं करून सोडायचं आतमध्ये, की जेणेकरून गॅसचा फ्लेम हा बारीक ठेवा. गॅस वाढवला तर पीठ हे आपलं खाली लागू शकतं आणि त्याच्यामुळे चकलीला पण असा करपल्यासारखा वास येईल. तर हलवताना गोष्ट लक्षात ठेवायची की गॅसचा फ्लेम हा कमी ठेवायचा आहे. एक 5 मिनटं गॅस आपली चालू ठेवून नंतर झाकण ठेवून हे आपल्याला थंड होईपर्यंत तसंच ठेवायचं आहे. छान अशी वाफ काढून घ्यायची आहे आपल्याला. व्यवस्थित असं हलवून घेऊया. तुम्ही बघू शकताय छान असं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. जास्त पातळ पण नाही आणि त्याला जेवढं पाणी हवं आहे तेवढं असं ओलसर झालेलं आहे. तर व्यवस्थित हे चमच्याचं पीठ आपण काढून घेऊया आणि त्याच्यावरती एक 5 मिनटासाठी आपण झाकण ठेवूया. 5 मिनटानंतर हे परत आपल्याला उघडून बघायचं आहे. गॅस आपण कमीच ठेवलेला आहे. तर 5 मिनटानं हे व्यवस्थित हलवून घेऊया आणि नंतर मग गॅस बंद करून एक थंड होईपर्यंत आपल्याला हे तसंच ठेवायचं आहे झाकण घालून.
तुम्हाला जर वाटलं की ह्याला मळण्यासाठी पाण्याची गरज आहे तर थोडंसं कोमट पाणी करून घ्या आणि व्यवस्थित असं मळून घ्या. मला इथे पाणी जास्त लागत नाही मळण्यासाठी. इथं त्याच पाण्याच्या ह्याच्यामध्ये मी असं हे पीठ मळून घेत आहे. तर मला लागलं तर मी थोडंसं पाण्याचा हात घेणार आहे मळताना. तर हे छान असा गोळा आपल्याला याचा तयार करायचा आहे. जेवढं तुम्ही पीठ छान असं मळून घ्याल, त्याच्यातल्या गाठी फोडून घ्याल, तेवढी आपली चकली खुसखुशीत आणि छान अशी तयार होईल. तर हे बघा छान असं मी मळून घेतलेलं आहे. जास्त पण पातळ करू नका आणि जास्त पण आपल्याला घट्ट करायचं नाही. जर तुम्ही पीठ जास्त पातळ केलं तर चकली ही नरम पडते तेलामधून काढल्यानंतर आणि जर जास्त घट्ट पीठ ठेवलं तर चकली ही तेलामध्ये फाकते, म्हणजे तेलामध्ये सुटते. या पद्धतीनं तुम्ही चकलीचं पीठ हे मळून घ्या. हे आपलं पीठ मळलेलं आहे. हे आपण 5 ते 10 मिनटासाठी सेट होण्यासाठी आपण बाजूला ठेवूया. तर 5-10 मिनटं झाल्यानंतर तुम्ही बघू शकता खूप छान असं आपलं पीठ हे तयार झालेलं आहे. त्याच्यातलं थोडंसं पीठ मी बाजूला काढून घेते आणि बाकीचं पीठ आहे ते एका साईडला ठेवणार आहे झाकून. तर हे थोडंसं पीठ जे मी बाजूला काढून घेतलेलं आहे ते सोऱ्यामध्ये घालण्यासाठी मी ते परत एकदा मळून घेते. छान असं सैल करून घ्यायचं आहे हे पीठ मळून. आणि तुम्हाला जर वाटलं की हे पीठ घट्ट आहे तर कोमट पाण्याचा हात घेऊन हे व्यवस्थित मळून घ्या. मळून झाल्यानंतर आपल्याला इथे शेवगा घ्यायचा आहे. हा मी शेवगा घेतलेला आहे. याला तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला. ह्याला तेल लावल्यामुळं आपलं हे जे पीठ आहे ते चिपकत नाही, त्याच्यासाठी आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. तर तुम्ही जेव्हा चकली घ्याल ती एकदम काटेरी बघून घ्या की जेणेकरून आपण जेव्हा चकली करायला घेऊ तेव्हा तिला अगदी छान अशी डिझाईन, काटेरी डिझाईन आली पाहिजे अशी चकली तुम्ही शोधून घ्या. तर हे आपलं पीठ जे मळलेलं आहे ते आपण साच्यामध्ये घालून घेऊया. याला आमच्याकडे शेवगा म्हणतात. तर ह्या शेवग्यामध्ये आपण हे पीठ घालून घ्यायचं आहे. व्यवस्थित झाकण घालून हा शेवग्याचं पण जे वरचं झाकण आहे ते लावून घेऊया. तर अशा पद्धतीनं हा शेवगा भरून तयार आहे. आता आपण चकली कशी पाडायची ते आपण बघूया. मी इथे एक पेपर घेतलेला आहे. त्या पेपरवरती मी तुम्हाला चकली कशी बनवायची आहे ते दाखवते. तर ह्या पद्धतीनं तुम्ही गोल असं राऊंड करून घ्या. तर तुम्ही बघू शकता छान अशी आपली चकली तयार होते, अजिबात तुटत नाही. तुम्हाला जेवढ्या आकाराची चकली हवी आहे त्या आकारामध्ये तुम्ही चकली बनवू शकता. तर तुम्हाला दुसरी मी एक चकली बनवून दाखवते. सुरुवातीला जे टोक आहे ते व्यवस्थित असं राऊंड करून घ्यायचं, त्याच्याने चकली खूप आकारामध्ये छान तयार होते. तर हे पहिलं जे टोक आहे ते व्यवस्थित राऊंड करून घेतलं की चकली आपोआप सर्कलमध्ये तयार होते. तर ह्या पद्धतीने तुम्ही करून घ्या. तर तुम्ही बघू शकता एक मोठी आणि एक छोटी झाली आहे. तर एकसारखा आकार येण्यासाठी मी एक तुम्हाला ट्रिक सांगते. तर एक डिश किंवा तुमच्याकडे जी प्लेट असेल, झाकण असेल डब्याचं किंवा टोपावरती घालायचं झाकण असेल, त्या झाकणावरती तुम्ही या अशा चकल्या बनवा. त्याने तुम्हाला एकसारखा आकाराची पण बनवता येईल. तर ह्या पद्धतीने तुम्ही ह्या चकल्या तयार करून घ्या. छान अशा कलरनी पण छान दिसत आहेत आणि तळल्यानंतर तुम्हाला कळेलच. तर ह्या बघा, ह्या अजिबात चिपकत नाही आहेत आणि ह्या पद्धतीनं तुम्ही एकसारख्या चकल्या बनवू शकता. जर पेपरवरची चकली तुम्हाला जर काढायची असेल तर उलटण्याच्या साहाय्याने तुम्ही अशा प्रकारे एकदम हलक्या हाताने तुम्ही उचलू शकता. एक कढई गरम करून आपल्याला हे आता व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. कारण चकली तळण्यासाठी भांडं हे मोठं लागतं. 2 ते 3 चकल्या तळतील अशा पद्धतीचं तुम्ही भांडं वापरलं तर बरं होईल. तुमच्या चकल्या तळून पटकन तयार होतील. तर तेल गरम आहे का नाही हे ओळखण्यासाठी तुम्ही थोडासा तुकडा पिठाचा तेलामध्ये टाकून घ्या. पीठ बुडबुडे येऊन जर वरती आलं तर तेल आपलं परफेक्ट आहे. एकाच आचेवरती तुम्हाला ह्या चकल्या भाजून घ्यायच्या आहेत. गॅस कमी पण ठेवायचा नाही आणि जास्त पण ठेवायचा नाही. एकदम एका आचेवरती तुम्हाला ह्या चकल्या भाजून घ्यायच्या आहेत. जास्त करून तुम्ही गॅसचा फ्लेम हा फास्ट ठेवा, कारण नरम गॅस ठेवलात तर चकल्या ह्या नरम होतात. तर ही गोष्ट एक लक्षात ठेवा. कधी पण गॅसचा फ्लेम आहे हा मोठाच असू द्या शक्यतो, कारण कमी केलात तर चकल्यांमध्ये तेल राहतं आणि चकल्या नरम होण्याची शक्यता असते. तर तुम्ही जेव्हा पण तेलामध्ये भाज्या टाकता तेव्हा दुसऱ्या भाज्याची चकली ही बनवून तयार करून ठेवा शक्यतो. कारण एक भाजा काढल्यानंतर पटकन आपण दुसरा भाजा टाकू या हिशेबाने. तर आपल्याला ही चकली पटकन उलटायची नाही तेलातून. थोड्या वेळासाठी
तेलामध्ये सोडल्यानंतर ती सेट होईपर्यंत आपल्याला तशीच ठेवायची आहे तेलामध्ये. एकदा का ती चकली कडक झाली खालच्या साईडून की आपल्याला उलटी करून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता चकलीचा कलर पण अप्रतिम झालेला आहे. आणि ज्या वेळेला आपण तेलामध्ये चकली सोडतो त्यावेळेला खूप सारे बुडबुडे येतात आणि ज्या वेळेला चकली तयार होते त्यावेळेला हे बुडबुडे आहेत ते कमी होतात. तर तुम्ही बघू शकता तेलातले बुडबुडे हे कमी झालेले आहेत. याचाच अर्थ की आपली चकली तळून तयार आहे. तर आपल्याला ही झाऱ्याच्या साहाय्याने आपल्याला चकली काढून घेऊया आपण बाहेर. तर कलर अप्रतिम झालेला आहे. तेवढीच तेलातून बाहेर काढल्यानंतर जेव्हा चकली थंड होते तेव्हा ह्याचा कुरकुरीतपणा पण खूप छान असा येतो. तर ही चकली आपण तयार आहे. मी अजून एक तुम्हाला भाजा तेलामध्ये भाजून दाखवते. तर अशा पद्धतीनं जर तुम्ही चकली बनवलीत तर खाणारे पण खुश होतील आणि एक आपलं आपण पदार्थ बनवतोय तो व्यवस्थित झाला याचा आनंद पण तुम्हाला खूप होईल. तर हा दुसरा भाजा पण मी तेलामध्ये टाकलेला आहे. अगदी पहिला भाजा आपण भाजलेला आहे त्याच पद्धतीने आपल्याला हा पण भाजा भाजून घ्यायचा आहे. तेलामध्ये टाकल्यानंतर पटकन आपल्याला उलटून नाही घ्यायचं आहे. थोडा वेळ चकली सेट होऊन द्यायची तेलामध्ये. थोडीशी कडक झाल्यानंतरच आपल्याला ही उलटायची आहे. गॅसचा फ्लेम हा एकसारखा ठेवा. तर हे बघा दुसरा भाजा पण मी तुम्हाला बनवून दाखवलेला आहे. याच पद्धतीने तुम्ही सगळ्या चकल्या करून बघा, छान तयार होतील. चकल्या माझ्या थोड्याशा आकाराने मोठ्या झालेल्या आहेत, काही हरकत नाही. तुम्हाला ज्या आकाराच्या बनवायच्या असतील त्या आकाराच्या तुम्ही बनवा. तर या पद्धतीने तुम्ही बघू शकता खूप छान असा आपला चकली मसाला पण आपण बनवला, भाजणी पण बनवली आणि मी तुम्हाला चकली करून पण दाखवली. खूप छान अशा चकल्या आपल्याला तयार झालेल्या आहेत. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.